आधी आपण बघा सरकारी पोर्टलवर आलेलो आहोत, जी आपल्या महाराष्ट्र सरकारची जी वेबसाईट आहे. इथे तुम्हाला वरती दिसत आहे बघा, जो बार आहे इथे एक ऑरेंज कलरचा जो बार दिसतोय ना, तिथे तुम्हाला पूर्ण आपल्या सरकारी वेबसाईटचा ॲड्रेस दिसत असेल आणि इथे बघा वरती माझी लाडकी बहीण योजना आणि ह्या इथे जे आहे सरकारी आपले सगळे चिन्ह आहेत. इथे 3 सिंहाचं चिन्ह आहे आणि अशा पद्धतीने जर वेबसाईट ओपन झाली, तर तुम्ही समजायचं की तुम्ही सरकारी वेबसाईटवर आलेले आहात. तुम्ही खऱ्या वेबसाईटवर तुम्ही आलेले आहात. आणि इथे बघा ब्लिंक होतंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. आता बघा अशा पद्धतीने हे सगळं असं सरकारी पेज ओपन झालं पाहिजे. तर तुम्ही समजायचं की तुम्ही खऱ्या वेबसाईटवर आलेले आहात. तर इथे आपल्याला टच करायचं आहे. इथे टच केल्यानंतर बघा, इथे तुम्हाला सगळ्यात आधी इथे येतं बघा ताई, इथे तुम्हाला भरायचा आहे तुमचा आधार क्रमांक. ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाभार्थी आधार क्रमांक इथे म्हटलेलं आहे. तर इथे तुम्हाला आधार क्रमांक इथे भरायचा आहे. इथे तुम्हाला आधार क्रमांक भरल्यानंतर बघा, पूर्ण आधार क्रमांक इथे तुम्हाला भरायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे आधार क्रमांक भरल्यानंतर बघा, इथे नंतर इथे येतं बघा कॅप्चा कोड. इथे कॅप्चा कोड येतं. नंतर तुम्हाला इथे खाली आहे एंटर कॅप्चा. आधार क्रमांक तुम्ही भरल्यानंतर इथे तुम्हाला खाली जो बॉक्स दिसतो आहे, तिथे तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे. जो इथे बाजूला दिलेला आहे तो म्हणजे कॅप्चा नंबर. काय आहे कॅप्चा नंबर? तर 031458 इथे इथे टाकायचा आहे. हं. 031458. तर इथे कॅप्चा कोड टाकल्यानंतर इथे तुम्ही खाली म्हणायचं आहे. इथे खाली येतं बघा, इथे मी सहमत आहे. इथे तुम्हाला इथे म्हणायचं मी सहमत आहे आणि मग नंतर तुम्ही इथे म्हणायचं आहे हे ओ-टी-पी पाठवा आहे बघा. इथे तुम्हाला ओ-टी-पी पाठवावर टच करायचं आहे आणि ओ-टी-पी पाठवावर तुम्ही टच केल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर ओ-टी-पी येणार. ओ-टी-पी आल्यानंतर तुम्हाला तो ओ-टी-पी तिथे टाकायचा आहे आणि मग नंतर ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्हाला तेवढी तुमची पहिली प्रोसेस ही पूर्ण होणार. पहिली प्रोसेस ही पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हे एवढं करावं लागेल. इथे काय म्हटलेलं आहे बघा सरकारने, मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओ-टी-पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे संपूर्ण आधार क्रमांक भरला, नंतर या इथे तुम्ही कॅप्चा नंबर भरला, नंतर तुम्ही म्हटलं मी सहमत आहे आणि मग तुम्ही जायचं आहे इथे ओ-टी-पी पाठवावर. ओ-टी-पी पाठवावर तुम्ही टच केल्यानंतर इथे मग तुम्हाला आता जर तुमचा आधार क्रमांक समजा चुकला किंवा तुमचा मोबाईल नंबर चुकला असेल किंवा वेबसाईटवर म्हणजे ट्रॅफिक असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचं हा एरर दाखवतो. प्लीज एंटर अ व्हॅलिड आधार नंबर. तर मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी आधार नंबर टाकला होता. तर इथे ओ-टी-पी पाठवावर तुम्ही टच करायचा आहे आणि ओ-टी-पी पाठवावर टच केल्यानंतर
तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येणार आणि तो OTP तुम्ही इथे भरायचा आहे। इथे याच्या खाली तुम्हाला येणार की OTP टाका, मग तिथे तुम्हाला तो OTP टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर तुमची तिथेच ई-KYC ची पहिली पायरी म्हणजेच ई-KYC ची पहिली प्रोसेस ही तुमची इथेच पूर्ण झालेली आहे। आणि ही तुमची ई-KYC ची पहिली पायरी, ही ई-KYC ची पहिली प्रोसेस ही प्रत्येक लाडक्या बहिणीला करायची आहे। प्रत्येक लाडक्या बहिणीला ही पहिली पायरी ई-KYC ची पूर्ण करणं हे कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे, आवश्यक आहे। तर लाडक्या बहिणी अशा पद्धतीने प्रत्येक लाडक्या बहिणीने ही एवढी ई-KYC पूर्ण करून ठेवा। आता वेबसाईटवर काही लोड नाहीये, त्यामुळे वेबसाईट पटकन ओपन होते। त्यामुळे लाडक्या बहिणी तुम्ही लवकर ई-KYC करून घ्या। आणि तुम्हाला जर काही अडचणी असेल, काही तुम्हाला प्रश्न असेल, समस्या असेल तर तुम्ही कमेंट करा। या ताईने कमेंट केली होती, दीपिका फाटक, मी काल कमेंट केली होती, मी ठाणे जिल्हा टिटवाळा, मी पहिली पायरी ई-KYC केली नाही, नातेवाईकांचे नाव टाकून ई-KYC केली आहे आणि ती पूर्ण झाली आहे, तर मी काय करू? तर या ताईला मी कमेंट केलेली बघा, म्हणजे त्यांच्या कमेंटला मी उत्तर दिलेलं आहे की अहो ताई, तुम्हाला ई-KYC ची पहिली स्टेप पूर्ण करायची आहे, त्याशिवाय ई-KYC पूर्ण होणार नाही। तर ही ताई काय म्हणते की मी ई-KYC ची पहिली पायरी केली नाही। तर असं कसं शक्य आहे ना की तुम्ही ई-KYC ची पहिली पायरी पूर्ण केली नाही? कारण की ई-KYC ची तुम्ही पहिली पायरी पूर्ण केली नाही, त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाता येतच नाही। त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे नातेवाईकांचा नंबर, तुम्ही सेकंड OTP साठी आधार नंबरचा कसं काय तुम्ही वापर केला, हे मला या ताईला सांगायचं आहे की पहिली पायरी आपल्याला सगळ्यांना पूर्ण करावी लागते ई-KYC ची, आणि त्याच्यानंतरच आपल्याला सेकंड पायरी जी असते की सेकंड OTP तिथे येतो। जेव्हा आपण आपल्या नातेवाईकांचा नंबर देतो तेव्हा आपल्याला त्या नंबरवर मग वडिलांचा किंवा पतीचा तुम्ही आधार नंबर टाकल्यावर त्या नंबरवर तुम्हाला सेकंड OTP येतो। आणि ज्यांना पती आणि वडील दोन्ही नाही आहेत तर ते आईचा किंवा मुलाचा आधार नंबर टाकू शकतात आणि त्याच्यावर मग नंतर तुम्हाला सेकंड OTP येणार आणि मग तुम्ही तशा पद्धतीने सेकंड OTP साठी अशा पद्धतीने नंबर दिल्यानंतर तुमची ई-KYC ही पूर्ण होते। तर ही जी ताईची कमेंट होती की बुवा मी पहिली पायरी पूर्ण केली नाही, तर मला त्यासाठी हा व्हिडिओ बनवावा लागला की प्रत्येक लाडक्या बहिणीला ई-KYC ची पहिली पायरी म्हणजे की तुमची स्वतःची ई-KYC करणे हे बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे आणि आवश्यक आहे। कारण की त्यामध्ये तुमचे स्वतःचे डिटेल्स तुम्हाला टाकावे लागतात जेव्हा तुम्ही पहिली ई-KYC ची पायरी पूर्ण करतात तेव्हा। आता तुम्हाला मी पुन्हा यासाठी परत मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला नव्याने आणि तुम्हाला नवीन पुन्हा दाखवलं की पहिली पायरी काय असते ई-KYC ची आणि पहिली प्रोसेस ही कशी असते आणि कशी पहिली पायरी पूर्ण करायची ई-KYC ची, त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे। तर लाडक्या बहिणी, तरीसुद्धा जर तुम्हाला काही अजूनही प्रश्न असेल, तुम्हाला समस्या असेल, काही अडचणी असतील ई-KYC बद्दल, तर मला खाली कमेंट करा, तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा। आणि लाडक्या बहिणी, आठवणीने हा व्हिडिओ सगळ्या बहिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही माहिती मिळेल, हे संपूर्ण व्हिडिओ त्यांनाही कळेल, त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न असतील तर त्यांच्याही प्रश्नांवर त्यांना उपाय मिळेल। तर लाडक्या बहिणी, तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल, अजूनपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ऑल हा पर्याय निवडायचा आहे, तर तुम्हाला माझे पुढचे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला कळेल। तर लाडक्या बहिणी, सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करा हं। आणि समस्या काही जरी असल्या तरी कमेंट करा, कोणत्याही योजनेच्या बाबतीमध्ये समस्या असू दे, ई-KYCच्या समस्या असू दे किंवा नवीन कुठल्या योजना असतील त्याच्याबद्दल समस्या असेल, काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करून ठेवा, म्हणजे मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार।